किंवा ते मला बोलवतायत नंतर मी भेटेन, हे अंतर शिल्लक राहिलेलं नाही. पण स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जी काल बातमी आलेली आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातून इकडे शिवसेनेत आलो, मी कुठेतरी चूक केली असं त्याच्यामध्ये आहे. आत्ताच्या ज्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये तिथं तुमची घुसमट होती असं वाटतंय तुम्हाला? मी घुसमटून जाणारा माणूस नाही. मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही. पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो, मी नाकारणारा नाही. राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं. याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे. घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार? माझी कुणीही घुसमट केलेली नाही. मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही. किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय. अशा वेळेला माझं तरी मन तसं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे. ती माझी क्षमता आहे. कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असताना मला भीती ना भय. त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदरानं बघितलं पाहिजे, असा माझा आग्रह आहे. खरं तर स्वतःकरता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही, परंतु पुन्हा पुन्हा त्या बातम्या दाखवल्या जातात म्हणून मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे. हे जे कोणी नालायक लोक जे गेलेत, ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या, मंत्रीपद संत्रीपद दिली, ते आज सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला शिव्या देतात. ते चांगलं आहे? ते चांगलं आहे का? पर्यायानं महाराष्ट्रामध्ये मी एक विचार मी पोहोचवलाय की हे नालायक लोक ज्या पद्धतीने शिव्या देत आहेत त्यांनी भास्कर जाधवच्या विधानाचा अर्थ घ्यावा की जो पक्ष मी सोडला त्या पक्षानं मला इतकं दिल्यानंतर मी सोडला, ही माझी चूक आहे. हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की आपण किती नालायकपणा करावा, आपण किती हरामखोरपणा करावा, आपण किती नीचपणा करावा, आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं, याला कुठेतरी लगाम घातली जाईल. समाजामध्ये कोण नाही कोणतरी चार